हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 2 आणि श्लोक आपण 38वा पाहिला. त्यावर माऊलीची एक ओवी आपण विचारात घेतली. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी, असा माऊलीचा सल्ला आहे. आणि यानंतर आपल्याला जे चिंतन करायचं आहे ते सुखवृद्धीचा सिद्धांत व साधना या विषयावर. काय म्हणतात, प्रपंचात व्यवहारात अधूनमधून जे काही सुख जाणवते त्यावेळेचा व्यक्तीचा अनुभव पुढील प्रमाणे असतो. आणि हा अनुभव अध्याय 3 मध्ये आणि ओवी क्रमांक 210 आणि 213 मध्ये नमूद केलेला आहे. काय म्हणतात, 210 मधला परिच्छेद. एरवी इंद्रियाचिया ज्ञान अर्था, सारिखा विशो पोखिता, संतोषो कीर चित्ता आपजेल. आणि अशा प्रकारे माऊलींनी आपल्याला असं 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. अर्थ आपण बघणार आहोत. एरवी इंद्रियाच्या आवडीचा विषय पुरविला असता चित्त क्षणभर स्थिर होते व त्या काळात संतोष उपजतो हे खरे. विषय आवडीचा असल्यामुळे चित्त तो क्षण समग्रतेने स्वीकारते, स्थिर होते, आणि स्थिर झालेल्या चित्तात आत्म्याचा आनंद प्रतिबिंबित होतो. यामध्ये इंग्रजीचा वापर केला तर त्याचा सारांश, वेन एव्हर टोटल एक्सेप्टन्स ऑफ द मोमेंट टेक्स प्लेस, हॅपीनेस स्पर्ट्स or happiness is the outcome of total acceptance of the moment as it is. पण तो आनंद विषयाचा आहे हा भ्रम वाढत जातो आणि हेच घात करते, आत्मस्वरूपापासून दूर नेत राहते, असे त्यामागील विज्ञान आहे. हे विज्ञान माऊलींनी पुढे काही दृष्टांताद्वारे सांगितले पण आहे. पुढची ओवी 213, त्यामध्ये माऊलींनी सिद्धांत सांगितला आहे. माऊली असं म्हणतात, देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे, भुलवीजे गा. अध्याय 3 ओवी 213. अर्थ, एक आवडीचा उपभोग घडला, संतोष झाला. आता दुसरा उपभोग, दुसरी इच्छा मनात अंकुरते व तिच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू असतात. त्यात बराचसा कालावधी दुःखाचा, मग ती इच्छा पूर्ण होते, तो भोग प्राप्त होतो. हा दुसरा क्षण सुखाचा. 2 सुखाच्या क्षणात बराच कालावधी व दुःखाचा आणि कष्टाचा असतोच असतो. जसे शिक्षण संपले, नोकरी मिळाली, लग्न झाले, मूल झाले, हे आनंद मिळून देणारे आयुष्यातील महत्त्वाचे 4 टप्पे. त्या टप्प्यावरील आनंद किती काळ टिकतो याचा विचार केला तर उत्तर येते अल्पावधीसाठी, काही क्षण, कारण लगेच पुढची इच्छा अंकुरते व मागच्या इच्छापूर्तीचा आनंद विरून जातो. लहान सहान इच्छापूर्तीमध्ये तर आनंदाची मात्राही कमी असते आणि व्याप्ती खरोखरच क्षणभर असते. त्यामुळे ते आनंदाचे क्षण फारसे लक्षातही राहत नाहीत. सारांश, काही क्षण आनंदाचे व उर्वरित कालावधी काही वर्षा इतका मोठा असलेला तो कालावधी हा कष्टाचा, दुःखाचा.
तरी पण एक क्षण सुखाचा गेला की पुढच्या सुखाची भुलावण कष्ट करायला लावते. असे हे भावी सुखाच्या अभिलाषेने नित्य अवीट आनंद स्वरूप असणाऱ्या आत्मानुभूतीपासून दूर दूर नेत राहणारे कष्टप्रद जीवन सामान्य मनुष्य अनुभवतो. माऊली हे दृष्टांताद्वारे पुढे सांगतात. गळाला लागलेल्या आमिषाच्या भक्षणापासून सुख मिळेल ही आशा जशी माशाला बोलविते, तसे इंद्रियांच्या ठिकाणची भोगापासून भविष्यात सुख मिळेल ही आशा माणसाला भुलवीत असते. अर्थात वर्तमान क्षणात उपलब्ध असलेला नित्य आणि आत्मसुखाला दुरावीत असते. यानंतर आपल्याला चिंतन जे करायचं आहे ते असं. इच्छा अपेक्षेप्रमाणे पंचेंद्रियाद्वारा विषय सुख मिळाले, सत्ता संपत्ती कीर्ती मिळाली, अनुकूल घटना घडली की सुख मिळते आणि विषयात सुख आहे, परिग्रहात सुख आहे, अनुकूल घटनेत सुख आहे, ही आपली धारणा पक्की होत जाते. वस्तुतः अनुकूल विषयाची प्राप्ती होते किंवा अनुकूल घटनेची प्राप्ती होते तेव्हा अनुकूलत्वामुळे मन तो क्षण पूर्णपणे स्वीकारते. टोटल एक्सेप्टन्स ऑफ द मोमेंट प्रिव्हेल्स. त्यामुळे मन क्षणभर वृत्तीरहित होते, बुद्धी स्थिर होते आणि त्यामुळे स्थिर बुद्धीत अंतःकरणात आत्म्याचा आनंद स्फुरतो, मिळतो, अनुभवायला येतो. या प्रसिद्ध व वारकरी संप्रदायातील इतर संप्रदायांना सुद्धा मान्य असलेल्या सिद्धांताचे विवेचन प्रमाणासह पुढील विवेचनात तसेच अध्याय 18 ओवी 177 मध्ये केलेले आहे. आपण ओवी नंतर पाहणार आहोत. विषय प्राप्ती, अनुकूलता अर्थात अनुकूलतेची प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे स्फुरण भाव एकाच वेळी होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते. हा सिद्धांत व्यक्तीच्या लक्षात येत नाही व ती व्यक्ती पुढची अनुकूल घटना कशी घडेल याची इच्छा धरून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असते. संपत नसणाऱ्या इच्छेच्या चक्रात गुरफटून जाते. वरचेवर हा वाढत जाते. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दुःख अर्थात विषाद जाणवत राहते. ज्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा सुद्धा इच्छापूर्तीमुळे होणारा सुखाचा कालावधी अत्यल्प असतो. अध्याय 5 आणि त्यामधील श्लोक क्रमांक 22 त्यावरती माऊलीची ओवी आहे 113 आणि त्या 113 या ओवीचं या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे. काय म्हणतात? अगोदर अध्याय 5 श्लोक 22. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग जे आदी व अंत असणारे आहेत म्हणजे अनित्य आहेत. अर्थात त्यात सुख आहे असे जे वाटते त्या सुखास येणे, अल्पकाळासाठी जाणवणे व लगेच आपल्याला पुढची ओवी पाहायची आहे त्याप्रमाणे जाणे आहे. उत्पत्ती विनाश आहे. ते भोग त्यातील क्षणिक सुखासह दुःखालाच कारण होतात. म्हणून हे कौंतेया ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रमत नाहीत. बरं, माऊलीची त्यावरची ओवी सिद्धांताची ओवी आहे. माऊली म्हणतात, एरवी विषयी सुख आहे हे बोलणेचे सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. अर्थ, एरवी विषयामध्ये काही सुख आहे असे म्हणण्यास योग्य नाही, कारण ते विजेच्या चमकण्यासारखे क्षणिक असते. विजेच्या चमकण्याने होणाऱ्या प्रकाशात जगताचे व्यापार चालू शकत नाही. इतका तो काळ अल्प असतो. आणि अशा प्रकारे
दोन इच्छापूर्तीच्या मध्ये सुरू असलेल्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेत सुख नसते, किंबहुना विषाद असतो. त्यामुळे आयुष्याचा विचार करता अत्यल्प काळासाठी सुख व बहुतेक काळ विषाद असे होते. अशा रीतीने विषादास भजने सुरू असते. त्याप्रमाणे वर दर्शविल्याप्रमाणे प्रयत्नांच्या पराकाष्ठेद्वारे विषयाची, वस्तूची, घटनेची अनुकूलता प्राप्त करून घेऊन अल्प विनाशी असलेले सुख मिळवावे व त्याद्वारे संतोषात यावे, अशा रीतीने न संपणाऱ्या इच्छा पूर्ण करून घेण्याच्या चक्रात व्यक्तीचे व्यस्त राहणे म्हणजे सदा रमलेले असणे सुरू राहते. या पद्धतीने प्राप्त केलेल्या सुखास राजसिक सुख म्हणतात. काय म्हणायचं? राजसिक सुख. आणि हा मुद्दा अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 38 मध्ये सांगितला आहे. काय म्हणतात? अध्याय 18 श्लोक 38 सिद्धांत आहे या श्लोकामध्ये. विषयेंद्रिय संयोगात तत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम. अर्थ, विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. तेथील विवेचनात विषय व इंद्रियाच्या संयोगापासून होणारे सुख क्षणिक कसे असते व अंतिमतः कोणकोणत्या दुःखांना प्राप्त करून देते तो पातंजल योग दर्शन आधारे सविस्तर सांगितलेले आहे. म्हणजे जे काही आम्हाला असं वाटतं ते काही कायमचं नाही आहे, काही काळापुरतं आहे आणि ते राजसिक सुख आहे. या जीवनशैलीद्वारे जे संतोषास येणे असते त्याचा लाभ होत राहावा अशी जीवनशैली अंगीकारल्यामुळे जे विषादास भजने सुरू असते त्याचा मात्र अलाभ व्हावा अशा रीतीने लाभ अलाभास मनामध्ये धरून राहणे सुरू असते. ही जीवनशैली सोडून देण्याचा उपदेश प्रस्तुत ओवीत केलेला आहे. सर्व सुख आत्म्याचेच. गीतेचे तसे पाहता सर्वच धर्माचे प्रयोजन आहे जीवन मुक्तावस्था मिळवून देणे, आत्मसाक्षात्कार करून देणे. माऊली तर आत्मविश्वासाने आत्मा तळहातावरील रत्नासारखा अनुभवास आणून देईन अशी खात्री देतात. या ठिकाणी अध्याय 18 ओवी 1266 आणि 1323 अशा दोन ओवींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अध्याय 18 आणि 1266. मग कर्मजात गेलया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. ओवी 1266. अर्थ, मग ती कर्मे प्रकृतीसह आत्मस्वरूपापासून दूर गेल्यानंतर मी म्हणजे आत्मा आपोआप उरतो. या अवस्थेत बुद्धी आत्मरूप झालेली असते आणि म्हणून माऊली प्रस्तुत ओवीत म्हणतात त्या आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीला पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठतेने स्थिर करून ठेव. या ओवीमध्ये मी म्हणजे आत्मा हे भगवंतांनी स्वमुखाने सुस्पष्ट केले आहे आणि आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी बुद्धीची ठेवण तेथे सांगितल्याप्रमाणे करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बुद्धी आत्मरूप होते. पुढची ओवी आहे 1323. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. 1323. हे ज्ञान गीता नावाने प्रसिद्ध असून सर्व वाङ्मयाचे सार आहे. त्यामुळे आत्मरूपी रत्न हस्तगत होते. हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे आत्मा अनुभवाला येतो. अर्थात आत्म्याचा अत्यंतिक अवीट निरुपचार कारण परत्वे नसणारा आनंद सर्वांना मिळवून द्यावा, सर्वांना दुःख रहित करावे हे एकमेव उद्दिष्ट भगवंताचे
आणि माऊलींचे सुद्धा तेच आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांगतात की अध्याय 13 आणि ओवी जी आहे ती 1160 ते 1162 अशा प्रकारे या ओव्या पाहायला सांगितलेल्या आहे. अध्याय 13 ओवी 1160 ते 1162 असं म्हणतात की पै नाना प्रयोगजनशिळे 1160 दीर्घे वक्रे वर्तुळे होतीची एकीचीच फळे तुंबिनीयेची. ही नाही 1160. हां. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. आणि पुढच्या दोन ओवी दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. हे निपजेल आता आघवे ऐसे बोधिजेल बरवे जे अधिष्ठीला असे परमदेवे निवृत्ती मी. अशा प्रकारे माऊली सुखप्राप्ती हेच प्रत्येक व्यक्तीचे प्रमुख लक्ष उद्दिष्ट असते. किंबहुना प्रत्येक व्यक्तीचे सर्व कर्म विचार प्रवाह हा उद्दिष्टपूर्तीसाठीच सुरू असतो. व्यवहारात प्रपंचात सुख जाणवते, कामना इच्छा उद्दिष्टपूर्ती होते तेव्हा पण जेव्हा जेव्हा सुख जाणवते ते असते आत्म्याचे. हे वास्तव हा सिद्धांत खोलात जाऊन समजून घेणे आवश्यक आहे. आत्म्याच्या आनंदात सतत राहून सत्कर्माची सात्विक कर्माची उभारणी निर्लिप्त राहून जनहितार्थ करीत राहणे हे गीतेचे आणि ज्ञानेश्वरीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने प्रगती साध्य करण्यासाठी सुखाची उत्पत्ती कशी होते ते ज्यास एका अर्थाने सुखाची व्याख्या म्हणता येईल ती समजून घेणे प्रथमतः आवश्यक आहे. सुखात तसेच सुखाच्या कारणात सत्व रज तम या 3 गुणांपैकी कोणत्या का गुणाचे प्राबल्य असेना सुखाचा अनुभव कसा येतो. सुख कोणत्या लक्षणांनी जाणावे. अशा प्रकारे प्रश्न केलेली आहेत. सुखप्राप्तीच्या वेळी त्या क्षणात जीव स्वतःच्या ठिकाणी विशेषपणे असतो नाही का. आणि त्यामुळं सुखाची व्याख्या माऊलींनी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 127 ते 133 मध्ये पुढील प्रमाणे स्पष्ट केलेली आहे. त्या ओव्या आपण पाहूया. अध्याय क्रमांक 13 ओवी 127 ते 133. माऊली असं म्हणतात. आता यावरी सुख ते एवं विध देख जेने एकेची अशेष विसरे जीव. मना वाचे काये जे आपुली आणवाये देहस्मृतीची त्राये मोडीत जे ये. जयाचेनी जाले पण पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुने वरीही लाभू. का आगवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाचा एकांती थापटूनी सुसुप्ती आणि जेगा. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे जेथ जे होये तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जीजे तिची सर्वथा दुःख जाणे. हे मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे. हे दोनेची उपाये सुख दुःखासी. अध्याय 13 ओवी 127 ते 133. आता या ठिकाणी थोडं चिंतन. सुखाच्या क्षणात मन वृत्तीरहित शांत असते. सत्वगुणात कारण लहान व सुख दुप्पट असते. माऊली म्हणतात असे पहा की सुख मग ते कोणत्याही कारणामुळे मिळालेले असो, तामसिक राजसिक सात्विक अशा कोणत्याही प्रकारचे असो, सुखप्राप्तीच्या वेळी त्या क्षणात जीव स्वतःच्या ठिकाणी
निःशेषपणे असतो. इतर सर्व विषयवस्तू विसरलेला असतो. 127 मध्ये हेच सांगितलं आता माऊलींनी. सुखप्राप्तीच्या पूर्वक्षणापर्यंत व्यक्तीचे अवधान मनाने, वाचेने, कायेने, दशेंद्रियाने इच्छापूर्तीसाठी सुरू असलेल्या क्रियेवर, व्यापारावर असते. आणि हे अवधान देहाशी असलेल्या तादात्म्यातून तद्रूपतेतून असते. सुखप्राप्तीच्या क्षणात हे सर्व विसरून मी देहरूप आहे ही तद्रूपतासुद्धा मोडीत निघालेली असते, अर्थात राहिलेली नसते. देह रूपतेतून, देहाशी असलेल्या तद्रूपतेतून मन, वाचा, कायेद्वारे अर्थात दशेंद्रियाद्वारे होणारे व्यापार संपलेले असतात. जणू सुखाने मन व दशेंद्रियास त्याचा वृत्तीप्रवाहाद्वारे होणारा व्यापार थांबविण्याची शपथ घातलेली असते. सुख अनुभवताना प्राणाची म्हणजे शरीरांतर्गत विविध क्रिया करणाऱ्या प्राणशक्तीची अवस्था आता माऊली सांगतात. जे सुख प्राप्त झाले असता प्राणाची गती मंद होते. सुखाच्या निर्मिती जेव्हा रजोगुण कारणीभूत असतो त्यावेळेसचे सुख अर्थात राजसिक सुख अल्पकाळ टिकणारे, अल्पांशाने असलेले असते. दीर्घकाळ कष्ट केल्यानंतर, मनोवांछित घटना घडल्यानंतर प्राप्त होणारे असते. सारांश, कारण मोठे व सुख लहान असते. सर्वांना असलेली अनुभवाची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन माऊली म्हणतात, सात्विकासी दुने वरीही लाभू. अर्थ, सात्विक मनुष्यात अर्थात सत्वगुणाच्या उत्कर्षाने, सत्वोद्रेकाने अनुभवास येणारे सुख कारण लहान व सुख दुपटीपेक्षा जास्त असते. स्पष्टपणे अनुभवास येणारे असते. सत्वगुण सुख वृद्धिंगत करीत असतो असे लक्षात घ्यावे. का आगवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटोनी सुषुप्ती आणि जेगा. अर्थ, जे सुख सगळ्या इंद्रियाच्या वृत्तींना हृदयाच्या एकांतात आणते व सर्व वृत्तींना थापटून निद्रिस्त करते, अर्थात नेहमी बहिर्मुख असलेला वृत्तीप्रवाह सुखाच्या क्षणी अंतर्मुख होऊन शांत झालेला असतो. मन वृत्तीरहित झालेले असते. वरील ओव्याचा सारांश आहे, सुखप्राप्तीच्या क्षणात व्यक्ती स्वतः व्यतिरिक्त सर्व विषय वस्तू विसरलेली असते. अर्थात सुखप्राप्त्यर्थ सुरू असलेल्या क्रियेमागील कारण आता राहिलेले नसते. मन, वाचा, दशेंद्रियाचा व्यापार देह तद्रूपतेतून संपलेला असतो. अर्थात व्यक्ती स्वतःच्या ठिकाणी निश्चयच असते. प्राणशक्तीचा, क्रियाशक्तीचा प्रवाह मंद झालेला असतो. अर्थात बहिर्मुखता संपलेली असते आणि सर्व वृत्ती प्रवाह थांबलेला असतो व सुखाच्या क्षणात व्यक्तीचे मन संपूर्णतः शांत झालेले असते. पुढील ओवी सिद्धांताची सुखाची अशी व्याख्या करणारी आहे. सुख, त्या सुखाची व्याख्या काय म्हणतात? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथे जे होये तया नाम सुख. म्हणजे आत्ता आपण ज्या ओव्या वाचल्या त्यापैकी 131वी ही ओवी होय. मागील 4 ओव्यात सांगितलेलेच आहे, परंतु तेच काय सांगावे? जीव स्वतःच्या ठिकाणी आश्रयास पावतो, जीव आत्मस्वरूपास प्राप्त होतो, तेव्हा तेथे त्यावेळी जे अनुभवास येते ते सुख होय. या स्थितीत जेव्हा व्यक्ती नसते त्या अवस्थेतील जे जगणे ते दुःख होय. मनोरथाच्या म्हणजे इच्छारूप वृत्ती प्रवाहाच्या संगतीने सुख प्राप्त होऊ शकत नाही. हा वृत्ती प्रवाह थांबल्यानंतरच ते प्राप्त होते. सारांश, मनाची चांचल्यरहितता क्षणिक का असेना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावणे हे सुख आणि मनाचे चांचल्य वृत्ती प्रवाहात राहणे हे दुःख. या दोनच कारणामुळे सुखदुःखाचा अनुभव येतो. याच अध्यायात पुढे ओवी क्रमांक 344 आणि 345 माऊली हेच तत्व सांगतात, सिद्धांत सांगतात. 344 मध्ये निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय.
अर्थात अर्जुना, निश्चलतेची म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थैर्य अनुभवण्याची भावनाच जर त्याच्या मनाने कधी पाहिली नाही तर त्याला शांती कशी प्राप्त होईल? अर्थात चित्त कसे स्थिर व्हावे, शांती कशी प्राप्त व्हावी? शब्दादी विषयामागे धावणारे मन स्थिरतेची भावनाच मनात येऊ देत नाहीत. शांती सर्वांना पाहिजे, पण मन स्थिर करण्याच्या मार्गाने जावयास नको. त्यासाठी साधनाभ्यास करावयास नको, ध्यान प्राणायाम करणे नको असे झालेले आहे. संसारात सत्ता संपत्ती कीर्ती संपादण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी, पण आध्यात्मिक उन्नतीसाठी अजून सोपे पाहिजे असा दुराग्रह आढळतो. एकादशी, अजून एखादा उपवास, रोज एका स्तोत्राचे किंवा हरिपाठाचे पठण, 5 मिनिटात जपाची माळ फिरविणे एवढे करण्यात इति कर्तव्यता वाटते. मागणी तसा पुरवठा या न्यायाने अध्यापन करणाऱ्यांनाही प्रवचन कीर्तनाला येतात. हे नसे थोडके असे वाटत राहते. पुढच्या ओवीमध्ये माऊलींनी पुन्हा दुसरा सिद्धांत सांगितलेला आहे आणि श्लोकामधलं जो काही पद आहे ते अशांतस्य कुतः सुखम या पदावर हा महत्त्वाचा सिद्धांत बेतलेला आहे. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी न रिगे कहीं, जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. 345 अध्याय हाच जो आपला चालू आहे दुसरा. अर्थ, तसे पाप्याच्या ठिकाणी मोक्ष राहत नाही त्याप्रमाणे ज्या मनात शांतीबद्दल जिव्हाळा अर्थात आपुलकी नाही त्या चित्तात सुख विसरून सुद्धा घर करत नाही, सुख मनात रेंगाळत नाही. अशा मनात सुख चुकून सुद्धा प्रवेश करीत नाही. पाप्यास जसा मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही त्याप्रमाणे निश्चल नसलेल्या अंतर्मुख होऊन वृत्तीरहित न झालेल्या मनाद्वारे आत्मानुभूती प्राप्त होऊ शकत नाही. शांतीबद्दल म्हणजेच विचाररहित निश्चलत्व धारण करण्याबद्दल जिव्हाळा नसलेल्या मनाद्वारे सुखास आत्मसुखास चित्तात घर करून ठेवणे शक्य नाही असे माऊली आपल्याला सांगत आहेत. याद्वारे माऊली हेही सांगत आहेत हे लक्षात घ्यावे, सुखाच्या उत्पत्तीसाठी मनातील वृत्त प्रवाह शांत होणे आवश्यक आहे. हा विषय विस्ताराने ओवी 226 मध्ये यापूर्वी येऊन गेलेला आहे. निश्चल नसलेल्या मनाची तुलना पाप्याशी करून मन निश्चल म्हणजे वृत्तीरहित करण्याची अर्थात ध्यानाभ्यासाची आवश्यकता माऊलींनी अधोरेखित केलेली आहे. अशा प्रकारे माऊली आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. वस्तुस्थिती ही अशी आहे, पण व्यक्तीला वाटत असते सुख हे मनासारखे घडलेल्या अनुकूलतेतून म्हणजे कारण परत्वे मिळते. आणि अध्याय 9 ओवी 60 अशी आहे. हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतीसी कामू विषयावरी. अर्थ, भगवंत म्हणतात सर्व सुखांचे विश्रामस्थान वस्तीस्थान प्रत्येकाच्या हृदयात मी आत्माराम असतो. अर्थात सर्व प्रकारच्या सर्व विषयांच्या सुखाचे उत्पत्तीस्थान हृदयस्थ असलेला आत्मा असतो. परंतु भ्रांतीमुळे म्हणजेच अविद्येमुळे म्हणजेच मायेमुळे सर्व जग सुखाकरिता विषयाची विषयोपभोगांची इच्छा करतात. सर्व सुख आत्म्याचेच असते हा सिद्धांत विस्ताराने अध्याय 18 ओवी 777 जी आता आपण पाहणार आहोत त्यामध्ये आलेला आहे. काय म्हणतात माऊली त्या ठिकाणी बरं का ते आपण पाहूया. ओवी कशी आहे? ओवी क्रमांक 777. प्रमुख सिद्धांत या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलंय आणि माऊली असं म्हणतात ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एक एक रूप आता. अध्याय 18 ओवी 777.
हे आत्मसुख जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी प्रत्येकाचे स्वरूप म्हणजे लक्षण सांगतो. जगातील सर्व सुख आत्म्यापासूनचे आहे, आत्म्याच्या भेटीमुळे प्राप्त होणारे आहे आणि ते आत्मसुख त्रिगुणात्मक झालेले आहे. त्या प्रत्येक प्रकारच्या सुखाचे लक्षण पुढील प्रमाणे सांगतो. अशा प्रकारे माऊली आपल्याला सांगतात की हे सुख जे आहे ते सुख आपल्याला कसं घ्यायचं, कसं प्राप्त करायचं, तर तो या ठिकाणी आपल्याला पंचदशीचा आधार घेऊन या ठिकाणी विस्तार केलेला आहे. परिच्छेद पंचदशी प्रकरण 15 मध्ये काही श्लोक आहेत आणि त्यातले 4 श्लोक आपण विचारात घेणार आहोत. अथात्र विषयानंदो ब्रह्मानंदांश रूप भाग निरुप्यते द्वारभूत दंशत्व श्रुतीर गजौ. अर्थ, आता या प्रकरणात ब्रह्मानंद रूप व द्वारभूत असलेला विषयानंद म्हणजे साधनेच्या अंगाने निरूपण केला जात आहे. या विषयानंदाला त्याचे म्हणजे ब्रह्मानंदाचे अंशत्व आहे असे श्रुतीने सांगितले आहे. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये 3 सिद्धांत सांगितलेले आहेत या संदर्भातले. वृत्तीश्वेतासु सर्वासु ब्रह्मणाश्चित स्वभवता प्रतिबिंबती शांतासु सुखंच प्रतिबिंबती. श्लोक क्रमांक 5. प्रकरण 15 पंचदशी. अर्थ, या सर्व प्रकारच्या सर्व वृत्तीमध्ये ब्रह्माची चिद्रूपता म्हणजे चैतन्य हा स्वभाव प्रतिबिंबित होतो व शांत वृत्तीमध्ये सुख म्हणजे हा ब्रह्माचा स्वभाव प्रतिबिंबित होतो. पुढच्या 19व्या श्लोकामध्ये पुन्हा सिद्धांत सांगितला आहे. यद्यत् सुखम भवेत् तद ब्रह्मेव प्रतिबिंबनात् वृत्तिष्वंतर्मुखास्वस्य निर्विघ्नं प्रतिबिंबनम. श्लोक 19. अर्थ, जे जे सुख ते ब्रह्मच होय, कारण ते ब्रह्मच प्रतिबिंबित झालेले असते. अंतर्मुख वृत्तीमध्ये याचे म्हणजे ब्रह्माचे निर्विघ्नपणे प्रतिबिंब पडत असते. हा 21व्या श्लोकातला आणखी एक सिद्धांत. सत्ता चित्तिर्द्वयं व्यक्त धिवृत्योर घोरमूढयोः शांतवृत्तोत्रयं व्यक्तं मिश्रम ब्रह्मेत मिरितम. 21वा श्लोक. अर्थ, घोर व मूढ बुद्धिवृत्तीमध्ये सत्ता व चैतन्य सत व चित हे 2 गुण व्यक्त होतात व शांतवृत्तीमध्ये सच्चित आनंद हे 3ही गुण व्यक्त होतात. याप्रमाणे विविध वृत्तीशी मिश्र होऊन असणारे अर्थात राहणारे ब्रह्म सांगितले आहे. वरील 4 श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा शांतपणे वाचून सर्व आनंद आत्म्याचाच असतो या सिद्धांतामध्ये बुद्धीचा निश्चय निस्संदेहत्वाने करावा. निस्संदेह होण्यासाठी अध्याय आपला जो विषय चालू आहे तिथे आपल्याला पुन्हा जायचं आहे. अशा प्रकारे पंचदशीमध्ये सुद्धा माऊली म्हणतात तोच विषय पुन्हा आलेला आहे. तात्पर्य काय? सर्व सुख आत्म्याचेच असते. प्रमाद, आलस्य, अनावश्यक निद्रा या तामसिक सुखाचा अव्हेर करावा. राजसिक सुखात न संपणाऱ्या इच्छा प्रवाहाद्वारे गुंतून पडू नये. प्रपंचासाठीचा उपजीविकेसाठीचा व्यवहार व त्यासाठी निवडलेली कार्यशैली हे दोन्ही सात्विक सुख मिळवून देणारे असावे, कारण सात्विक सुख कारणाच्या दुप्पट असते. सत्वगुण सुद्धा बांधतो. गुण म्हणजे दोरी. सुखाचा व सत्वगुणाचा संबंध स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीतील प्रत्येक प्राणी, वस्तू, सुख, दुःखादी विकार सत्व रजतम या 3 गुणापासून बनलेले आहेत. गुण या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे दोरी. शिवणकामाचा दोरा असो की बलदंड दोरखंड असो, त्याचा उपयोग नेहमी बांधण्यासाठीच होतो हे लक्षात घेऊन बांधणाऱ्या दोरीचे अर्थात गुणांचे वर्गीकरण बांधण्याच्या प्रकारानुसार सत्व रजतम असे करण्यात आलेले आहेत. सुखाचा व सत्वगुणांचा संबंध अध्याय 14 श्लोक 6 मध्ये यापूर्वी आपण पाहिलेला होताच. तो श्लोक
पुन्हा या ठिकाणी त्याचा उच्चार करूया. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनायनं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंघेन चानघ. अध्याय 14 श्लोक 6. सुख व सत्वगुण यांचा संबंध. सत्वगुण निर्मल आहे. रज व तमोगुणाप्रमाणे त्यात मलिनता बंधाची दृढता नाही. रज व तमगुणात जसे आवरण विक्षेप शक्तीचे प्राबल्य व जी उपद्रव क्षमता आहे तशी ती सत्वगुणात नाही. या अर्थाने तो उपद्रवरहित म्हणजे अनामयम आहे. सत्वगुण प्रकाशक आहे, अर्थात तो आत्म्याजवळचा आहे, आत्म्याजवळ नेणारा आहे. सत्वगुण मनास चंचलता रहित करून सुख देणारा आहे, ज्ञानप्रदायक आहे. तथापि सात्विक असलेले पण कारण परत्वे असलेले सुख आणि त्रिपुटीद्वारे प्राप्त केलेले व्यावहारिक तसेच आत्म्यासंबंधीचे वृत्त्यात्मक शब्दज्ञान अर्थात आध्यात्मिक परोक्ष ज्ञान हे दोन्ही क्षीण असले तरी बंधच आहे. सत्वगुण जरी सुखदायक असला तरी ते सुख कारण परत्वे असते आणि बंध निर्माण करणारे असते. कारण परत्वे नसलेल्या नित्य आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी गुणातीत होणे आवश्यक आहे. सुख व ज्ञान यापैकी आध्यात्मिक शब्दज्ञान सत्वगुणाद्वारे कैसे बांधते हे विस्ताराने अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 151 मध्ये येऊन गेलेला आहे. आपण त्याचाही परामर्श घेतलेला होता. आपण थोडक्यात त्याचा विस्तार पुन्हा एकदा पाहूया. काय म्हणतात? शाब्दिक आत्मज्ञान शब्दज्ञान सत्वगुणाद्वारे बांधते. आत्मानुभूतीसाठी शाब्दिक आत्मज्ञान ब्रह्मज्ञान लयात जाणे व गुणातीत होणे आवश्यक असल्याचे आपण यापूर्वीच्या म्हणजे 149 आणि 150 मधील विवेचनात पाहिलेले होते. विस्ताराने त्यामध्ये आलेले होते. ज्ञानाचा व सत्वगुणाचा संबंध अध्याय 14 श्लोक 6 जो आत्ता आपण वाचून दाखवला त्यात भगवंतांनी स्पष्ट केला आहे. सत्वगुण निर्मल आहे. रजवतम गुणाप्रमाणे त्यात मलिनता नाही. रजवतम गुणात बंधाची दृढता आवरण विक्षेप शक्तीचे प्राबल्य ही जी उपद्रव क्षमता आहे ती सत्वगुणात नाही. या अर्थाने तो सत्वगुण उपद्रवरहित म्हणजे अनामयम आहे. सत्वगुण प्रकाशक आहे, ज्ञानप्रदायक आहे, आत्म्याजवळचा आहे, आत्म्याजवळ नेणार आहे. तथापि कारण परत्वे असलेले सुख आणि आत्म्यासंबंधीचे वृत्त्यात्मक शब्दज्ञान हे दोन्ही क्षीण असते तरी बंधच आहेत. आणि शब्दज्ञानाचा अनावश्यक विस्तार चित्तभ्रमणकारकम आहे असं कोण म्हणतंय? आपण पाहिलं श्रीमद शंकराचार्य त्यांच्या सुप्रसिद्ध असलेल्या विवेक चूडामणी या ग्रंथात म्हणतात, शब्दाची केवळ झरीच अशी असलेल्या विद्वानांची वैखरी वाणी त्यांचे अध्यात्मशास्त्राचे व्याख्यान करण्याचे कौशल्य तसेच त्यांची विद्वत्ता म्हणजे सात्विक आनंदाच्या भोगासाठी आहे, मोक्षासाठी नाही. श्लोक क्रमांक 60 श्रीमद शंकराचार्य म्हणतात बरं, आध्यात्मिक शब्दज्ञानाचा विस्तार अर्थात शब्दजाल हे महाअरण्य आहे. ते चित्तभ्रमणकारकम अर्थात चित्ताला भांबावून सोडण्यास कारण आहे. यासाठी शब्दजालात न पडता प्रयत्नाने तत्वज्ञानाकडून स्वतःच्या ठिकाणी ज्ञेय असलेले आत्मतत्वा जाणावे. श्लोक क्रमांक 62 आणि दृष्टांत देतात, औषध प्यायल्या वाचून केवळ औषधाचे नाव घेतल्याने रोग जसा बरा होत नाही, तद्वत ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीशिवाय आत्म्यासंबंधीच्या ब्रह्मासंबंधीच्या निवळ शब्दज्ञानाने त्या शब्दज्ञानाचा जप केल्याने जीवनमुक्तावस्था प्राप्त होत नाही. श्लोक क्रमांक 64 मायेने अर्थात अविद्येने आणि तिच्या कार्याने म्हणजे उपाधींनी झाकलेल्या शुद्ध आत्मतत्वाचा लाभ अर्थात अनुभूती शब्दज्ञान प्राप्त केलेल्या ज्ञानाला उपदेश मनन चिंतन आणि ध्यानादी उपायांनीच होते असं श्लोक क्रमांक 67 मध्ये स्पष्ट केलेलं यापूर्वी आपण पाहिलेलं होतं. आणि अशा प्रकारे माऊली असं म्हणतात की सात्विक सुख हा बंध मी सुखी आहे या अनुभवात बांधून ठेवतो.
जो स्थितप्रज्ञावस्थेत निवृत्त झालेला असतो, जेव्हा रजोगुण तमोगुण जिंकून सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, तेव्हा जीवा सुख होते व मी सुखी आहे असे सांगत तो मिरवत असतो. काय म्हणतात? अध्याय 14 ओवी 199 मध्ये माऊली म्हणतात, तैसी रजतमे हारवी, जै सत्व माझू मिरवी, तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी. अध्याय 14 ओवी 199. अशा रीतीने आत्मानुभूती प्राप्त होईपर्यंत साधना अवस्थेत असताना सत्वगुण व सत्वगुणाचा उत्कर्ष वरील बरं का आपण यापूर्वी पाहिलेला आहे. अध्याय 13 ओवी 129 मध्ये पाहिला. आणि आपण हेही पाहिलं की सत्वगुणामुळं सुख काय असतं? दुपटीपेक्षा जास्त असते. सर्व सुख आत्म्याचे असते. आत्मा हे सुखाचे विश्रामस्थान वसतिस्थान आहे. हे पाहिल्यानंतर आत्म्याच्या प्राप्तीच्या साधनेत सुख आहे हा सिद्धांत स्पष्ट होण्यासाठी अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे 1 व 2. काय म्हणतात तिथे? माऊली असं म्हणतात की पहिला श्लोक तर आपल्याला माहीतच आहे. अध्याय 9 श्री भगवान उवाच, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. दुसरा श्लोक काय आहे? राजविद्या राजगुह्यं पवित्रं इदमुत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. या 2 श्लोकाचं आणि त्यातल्या त्या श्लोक क्रमांक 2 त्याचा उत्तरार्ध म्हणजे प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तव्यम्. आणि त्यावरच्या ओव्या 4 ओव्या माऊली आपल्याला पाहायला सांगतात. ओवी क्रमांक 49 ते 52. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया. 49. तेवीची पैगा सुखाचा पाऊटी, चढता येई जे जयाची या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. 50. परी भोगाची या ऐली कडी लिये मेरे, चित्त उभे ठेलेची सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. 51. पैगा आणि कही एक याचे, जे हाता आले तरी न वचे, आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटेही ना. अशा प्रकारे माऊली आपल्याला म्हणतात की अर्थात भगवंतही म्हणतात, माझ्या गुणामध्ये दोषदृष्टी नसलेल्या तुला, अर्थात माझ्या कृपा सामर्थ्यामध्ये निसंशय व पूर्ण निष्ठा असणाऱ्या तुझ भक्ताला, हे परम गोपनीय विज्ञानासहित ज्ञान, ज्ञान व ते अनुभवास आणून देणारे विज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व त्या ज्ञानाचा अनुभव, ज्ञान व विज्ञान यामधील फरकासह सांगतो. जे जाणल्यावर अनुभवास येऊन तू दुःखरूपे संसारापासून मुक्त होशील. सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा राजा, पवित्र व अत्युत्तम असलेले ज्ञान, प्रत्यक्षावगमं म्हणजे प्रत्यक्ष फलस्वरूप असलेले, अपरोक्ष होऊन अनुभवास येणारे, अपरोक्षानुभूतीस येणारे, धर्म्यम म्हणजे धर्मास अनुसरून असणारे, सुखसुखम कर्तुम सुखकारक साधनेद्वारे अनुभवास येणारे, साधना करीत असताना सुखाची उत्पत्ती करणारे, अव्ययम म्हणजे अर्थात अक्षय आहे. श्लोक 2च्या उत्तरार्धातील ओव्यांचा अर्थ पुढील प्रमाणे. भगवंताने जे ज्ञान श्लोकामध्ये प्रत्यक्षावगमम अर्थात प्रत्यक्ष अनुभवास येणारे असल्याचे सांगितले, त्यावर माऊली म्हणतात, जे प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू म्हणजे स्वसंवेद्य नित्यसिद्ध असते, तथापि प्राप्त केलेले शब्दज्ञान अजून अनुभवास आलेले नसते, ते ज्ञान आत्मानुभवी गुरूंच्या मुखातून प्रभावी व मोजक्या शब्दाद्वारे प्रकाशित होते, आणि शिष्या त्याच्या स्वतःच्या ठिकाणी ते अहम ब्रह्मास्मी ज्ञान अपरोक्ष होऊन अनुभवास येते.
काय म्हणतात पुढे? श्री ज्ञानेश्वरीतील सर्व साधनेत साधनेच्या काळात सुख आहे. पुढील 2 ओव्या सिद्धांताच्या आहेत. ओवी अध्याय 9 आणि क्रमांक 50 आपण आता वाचली. साधनेत सुख असते, साधना ही सुखाच्या पायऱ्या चढण्यासारखी असते हे सांगते. ओवी 9:51 साधन काळात सुख असते, साधना सुलभ म्हणजे विनासायास व सोपी असल्याचे सांगते. तेवीची का सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या खीर मिठी, भोगण्याही पडे. 50 नेहमीच्या भोगण्यात भोगणारा भोगता वेगळा व भोगले जाणारे भोग्य वेगळे असे असते. अर्थात भोगता भोग्य भोगणे त्रिपुटी अस्तित्वात असते. ओवीचा अर्थ त्याप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता त्याची भेट होते आणि त्रिपुटी संपलेली असते. भोगताच भोग्य झालेला असतो, आत्माच आत्म्याचा भोग घेत असतो. परिभोगाची ये ऐली कडली ये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे, वरी परब्रह्म. 51वी ओवी. आत्म्याच्या सुखानुभवाच्या अलीकडच्या काठावर अर्थात ज्ञान ध्यान कर्म भक्तियोगाची साधना करताना साधनेत निष्ठा आणि विश्वास वाढून साधनेत जेव्हा चित्त स्थिर होते तेव्हा सुद्धा ते सुखाने भरून जाते. आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे असे सुलभ आणि सोपे आहे. आत्मानुभूतीमध्ये सुख उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त अजून एक गुण आहे. आत्म्याचा अनुभव एकदा प्राप्त झाल्यानंतर आत्मा अनुभवत राहणे ही अवस्था नाहीशी किंवा कमी होत नाही. अर्थात आत्मा अनुभवास येत राहतो, शिवाय आत्म्याचा आनंद कधीही विटत नाही. पुढील ओवी 55 मध्ये माऊली सारांश सांगतात. काय म्हणतात माऊली? आत्मानुभूती सुखोपाय सुगम्य आहे, तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय सुगम्य आणि सुसुख परमधर्म्य, वरी आपण आपा जोडे. या ठिकाणी पाठभेदे सांगितले आहे. सुखोपायेची गम्य दांडेकर महाराजांचा अर्थ ते प्रत्यक्षावगमन म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास येणारे ज्ञान, रागद्वेषाशी विकारांच्या निवृत्तीद्वारे पवित्र करणारे, वाचण्या ऐकण्यासाठी रम्य असणारे, तसेच सुखकारक उपायांनी म्हणजे साधनेद्वारे सहजतेने प्राप्त होणारे आहे. ते ज्ञान समजण्यास अनुभवास सोपे असून आपल्यालाच आपल्या ठिकाणी आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होणारे असते. निरुपचार अमर्याद आनंद मिळवून देते. साधना करीत असताना साधना सिद्धीत जाईपर्यंतच्या काळात सुखाची उत्पत्ती करत असते आणि म्हणून ते ज्ञान सुसुख म्हणजे सुसुखम कर्तुम आहे. पाठभेद असा आहे, स्वसुख असाही आहे. आणि ओवी 48 प्रमाणे जन्म मृत्यूचक्र संपविणारे तसे धर्माचे राहण्याचे घर असल्यामुळे परमधर्म्य आहे. विशेष म्हणजे ते ज्ञान आपल्याशीच म्हणजे आत्म्याशीच आपल्याला जोडलेले ठेवते, अर्थात नित्य राहते. साधना सुखोपाय व सुगम्य आहे, तथापि त्या केल्यानेच आत्मानुभूती प्राप्त होते, अन्यथा वचनाद्वारे शब्दज्ञान वाढत राहते. साधना सुखोपाय सुगम्य आहे, पण त्या केल्यानेच आत्मानुभूती प्राप्त होते, अन्यथा शब्दज्ञान वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. सुखाची उत्पत्ती कशी होते आणि दुःख कशामुळे जाणवते हे समजून घेतल्यानंतर प्रस्तुत ओवीकडे पुन्हा वळूया. ओवी व पहिल्या परिच्छेदातील अर्थ पाहूया. ज्याप्रमाणे अनुकूल घटना घडलेल्या क्षणाचा मनाद्वारे संपूर्णतः स्वीकार केला जातो, तसे नेहमीच वर्तमान क्षणाचा भूत भविष्यात भरकटत न जाता संपूर्ण स्वीकार करीत जावे. प्रस्तुत क्षणातील वर्तमान क्षणातील घटना प्रतिकूल असली तरी त्या घटनेचा संपूर्णतः स्वीकार करावा. त्यामुळे हे का घडले, माझ्याच बाबतीत का घडले, असे घडण्याऐवजी तसे घडावयास हवे होते, इत्यादी वृत्तीप्रवाहात म्हणजे दुःखाच्या आवेगात
वाहत जाणे, विषादास भजत राहणे घडत नाही. घटनेची परिस्थितीची जबाबदारी स्वीकारली जाते आणि उचित कार्यवाही स्वधर्माचरण केले जाते. त्याचबरोबर ही जीवनशैली अनुकूल घटना घडल्यानंतर हरखून जाऊन निष्क्रियतेस प्राप्त होऊ न देता स्वधर्माचरणाच्या मार्गावर ठेवते. सारांश, सजगतेने वर्तमान क्षणात राहून प्रत्येक क्षण समग्रतेने संपूर्णतेने स्वीकारून सुखदुःख लाभालाभाप्रती समता जोपासत वृत्तीप्रवाह शांत ठेवून कुटुंब, समाज, देशाप्रती जबाबदारी जोपासत सात्विक कर्म निष्कामतेने उभारणारी अर्थात गीतेस आणि श्री ज्ञानेश्वरीस अभिप्रेत असणारी ही जीवनशैली साधनावस्थेत सुख दुप्पट करते आणि निरुपचार म्हणजे कारण परत्वे नसणारा अवीट आनंद मिळवून देणारी आत्मानुभूती लवकरात लवकर प्राप्त करून देते. हे लक्षात येईल की ही जीवनशैली सांख्ययोग आणि बुद्धियोगाचे प्रत्यक्ष आचरण आहे. वरील सिद्धांतावरून लक्षात येईल की सुखाच्या वृद्धीसाठी सात्विक कर्माची उभारणी, राजसिक तामसिक सुखाचा त्याग होणे, मन उर्मी आवेगरहित होणे, मन जास्तीत जास्त काळ वृत्तीरहित शांत राहणे आवश्यक आहे. हे ज्यामुळे साध्य होईल ती साधना. या अध्यायात व प्रस्तुत ओवीत ही साधना पुढील प्रमाणे सांगितली आहे. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत समता जोपासणे, आवेगात वाहत न जाणे, अनुकूल प्रतिकूलतेच्या वेळी विषयाशी किंवा घटनेशी तद्रूप न होता म्हणजे तादात्म्य न पावता साक्षीभावात राहणे ही साधना. आत्मानुभूती प्राप्त झाल्यानंतर विनासायास निर्लिप्तता प्राप्त होते. हा आहे अनुभव. अनुकूल विषय प्राप्त व्हावा व प्रतिकूल विषय प्राप्त होऊ नये या दोन्ही इच्छाच आहेत, ज्या उर्मी आवेग वृत्तींना प्रवाहित करीत असतात. सुखप्राप्त्यार्थ या सर्व वृत्तीचा वरील परिच्छेद 5 मध्ये आपण जेव्हा अध्याय 13 130 ओवी पण पाहिली, त्याप्रमाणे हृदयाच्या एकांतात लय करण्यासाठी माऊली प्रस्तुत ओवी साधना सांगतात. लाभालाभ मनात धरू नये. या अध्यायात या श्लोकापर्यंत ज्ञान मार्ग सांगितलेला आहे व भगवंतांनी अर्थात माऊलींनी सांगितलेल्या ज्ञानात राहण्याचा निश्चय करणे व तो जोपासणे ही या अध्यायाची साधना आहे. पुढील परिच्छेद वाचल्यानंतर ध्यान करावयाचे आहे. त्यासाठी प्रस्तुत श्लोकात भगवंतांनी उपदेश केल्याप्रमाणे सुखदुःख, लाभहानी, जय पराजय या द्वंद्वांना समान मानण्याचा, समतेत राहण्याचा निश्चय करावा आणि माऊलींनी प्रस्तुत ओवीत सांगितलेल्या पुढील परिच्छेदातील सिद्धांताचा बुद्धीचा निश्चय करावा आणि ध्यान करावे. सारांश, इंद्रिये, सत्ता, संपत्ती, कीर्ती, स्त्री पुत्रादीद्वारे मिळालेल्या सुखात संतुष्ट होऊन त्या सुखांना चिकटून सुखाशी तादात्म्य पाहून तद्रूप होऊन राहू नये. तसेच प्रतिकूल घटना, आघात इत्यादीद्वारे प्राप्त झालेल्या दुःखाबद्दल विषादास भजत राहू नये, अर्थात चिकटून तद्रूप होऊन राहू नये. सुखाचा लाभ होत राहावा, तसेच दुःखाचा अलाभ म्हणजे वियोग व्हावा. दुःख भोगावे लागू नये, दुःख वाट्यास येऊ नये अशी धारणा मनामध्ये धरून राहू नये. साक्षीभाव जोपासावा, समतेत राहावे. आपोआप सर्व वृत्ती हृदयांच्या एकांतात अर्थात साधकाच्या स्वतःच्या ठिकाणी असलेल्या एकांतात लय पावतील. यानंतर आपण 3 ओव्या पाहणार आहोत आणि या 3 पैकी पहिल्या 2 ओव्यामध्ये माऊलींनी साधना सांगितलेली आहे. काय म्हणतात? वृत्तीरहित राहण्याचा अभ्यास अर्थात ध्यानाभ्यास जागृतावस्थेत वृत्तीरहितून आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी खूप सहाय्यक असतो आणि त्याकरता या ठिकाणी अध्याय 18 ओवी 10 ते 54 याचा उल्लेख आलेला आहे. अध्याय
18. ओवी क्रमांक 1054. काय म्हणतात माऊली? माऊली असं म्हणतात 1054 मध्ये, तो विषय विषाचा अथावो, आघविया दोषांचा रावो, परी ध्यान खडगाचा घावो, साहेल कैसा. इतकं महत्त्व माऊलींनी या ध्यानाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता 3 ओव्या. पहिली साधनेची आहे. एथ विजयपण होईल, की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील, चिंता वेना. 227वी ओवी. वरील साधनेचे पालन युद्धात कसे करावे? युद्धात विजय मिळेल किंवा मृत्यू पराजय होईल, पुढे काय होईल याची चिंता मनात धरून कृती करू नये. मग दुसरी साधना सांगितली. आपण पया उचिता, स्वधर्मे रहाटता, जे पावे ते निवांता, सावोनी जावे. 228. स्वतःच्या विवेकाद्वारे संबंधित शास्त्राद्वारे तपासून उचित म्हणून निर्धारित केलेल्या कर्माचे म्हणजे स्वधर्माचे आचरण करावे. प्राप्त होणाऱ्या लाभहानीमध्ये गुरफटून घेणाऱ्यांच्या चित्तात तो वृत्तीचा प्रवाह म्हणजे आवेग सतत वाहत असतो. त्यापासून निवांत होऊन अर्थात अलिप्त, शांत व साक्षी राहून जो जो प्रसंग समोर येईल तो सहन करीत धैर्याने मार्ग काढावा. सारांश. दृष्टी लाभहानी सुखदुःखादी द्वंद्वाकडे न ठेवता स्वधर्माचरणाकडे ठेवावी. हीच साधना माऊलींना अभिप्रेत आहे. पुढची ओवी. ऐसिया मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे, मनोनी आता झुंजावे निभ्रांत तुवा. 229. असे अनुकूल प्रतिकूलादी द्वंद्वरहित वृत्तीरहित सहनशील धैर्यशील मनाचे व्हावे. त्यामुळे पापपुण्यात्मक दोषांची निर्मिती स्वभावताच थांबते. म्हणून पाप पुण्य लागेल या भ्रांतीपासून रहित म्हणजे निभ्रांत होऊन तू आता युद्ध कर. पाप जसे जन्ममरणाच्या चक्राद्वारे भोगत राहावे लागते, तसेच पुण्याचेही होते. म्हणून पाप व पुण्यास एकत्रितपणे दोष म्हणून माऊनी संबोधलेले आहे. मन द्वंद्वरहित व सहिष्णू झाल्यावरच या दोषांचे घडणे स्वभावता थांबते. या ठिकाणी आपण आजच्या या सत्राला स्वल्प विराम देणार आहोत. पण मात्र हे झाल्यानंतर 20 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. या ठिकाणी 20 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी परवलीचा शब्द आहे माझी माऊली.